मला बाहेरून फिरून आले, त्याने मला पण चांगलंच पळवलं. ये किती आनंद झालाय मला. सो मला हेच सांगायचं, बऱ्याच वेळेला कमेंटमध्ये वाटतं की तुझं किती छान 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 म्हणून पण त्रास देत नाही अजिबात, तुझं किती छान व्यवस्थित रुटीन सगळं फॉलो होतं. सो माझं सुद्धा तसं नाही आहे. हाय हॅलो नमस्कार, कसे सगळे मजेत ना? मजेतच असायला हवं. मी भक्ती तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते आपल्या चॅनलमध्ये. आणि आता सगळं फेस्टिवल हे सगळं संपलेलं आहे, त्यामुळे सगळी एक्स्ट्राची कामंसुद्धा संपलेली आहेत. जेव्हा पण फेस्टिवल येतं ना, तर तेव्हा मी नेहमी बोलते की ते सगळे कामं घेऊनच येतं आणि त्यासोबतच एक छान एनर्जीसुद्धा येते, जेणेकरून ती कामं आपण करू शकू. सोबतच छान उत्साही वातावरण असतं आणि सगळ्या गोष्टी असतात, आनंदीमय वातावरण असतं. त्यामध्ये जे काही रुटीन असतं तर ते सगळं नेहमी चेंज होतं. म्हणजे काही वेळेला सकाळी खूप घाई असेल तर लवकर उठण्यात येतं, मग त्याच्यानंतर जर खूप कंटाळा आला तर मग नंतर उशिरा उठण्यात येतं. असं अशा गोष्टी होतात. त्याच्यामुळे जे काही रुटीन आहे तर ते थोडंसं इकडे तिकडे होतं आपलं, म्हणजे माझंच नाही सगळ्यांचंच होतं. सो आत्ता बॅक टू रुटीन आले आणि आतापासून सगळ्या गोष्टी आपल्या ज्या काही नॉर्मल असतात तर त्या होतील, कारण सगळी एक्स्ट्राची कामं संपलेली असतात. त्याचबरोबर यांचं ऑफिस, त्यानंतर मनूचं, आता नानासुद्धा गेलेत, त्यामुळे तिला सांभाळण्यासाठी सुद्धा कोणी नसतं. मी आणि मनू असतो घरी. सो दिवसभराचं आमचं रुटीन कसं असतं किंवा माझं मॉर्निंग रुटीन कसं असतं, मी सकाळी गोष्टी कशा करते जेणेकरून सकाळची कामं पण होतात, त्याचबरोबर मनूकडे पण लक्ष देण्यात येतं व्यवस्थित, आणि यांचं पण वेळेवर ऑफिसला हे जाणं होतं असं. सो आत्ता 7 वाजलेत. हे जे मॉर्निंग रुटीन आहे तर ते बऱ्याच जणांनी रिक्वेस्ट केली होती की तुझं मॉर्निंग रुटीन कसं असतं, कारण मनू आता हळूहळू मोठी होते. सो बेबी जसं जसं मोठं होतं तसं तसं त्याची कामंसुद्धा वाढतात, त्याच्यामुळे मग थोडेफार चेंजेस नक्कीच होतात. सो आत्ता 7 वाजलेत, मी आत्ता उठलेली आहे आणि आता सगळं रुटीन स्टार्ट होणार आहे. सो चला, साधारण माझं मॉर्निंग रुटीन कसं असतं हे मी तुमच्यासोबत आज शेअर करते. अशी नाही आहेत तर मी सगळं किचन वगैरे सगळं रात्रीच आवरून घेते, जेणेकरून ना सकाळी उठल्यानंतर काही त्रास होत नाही. सोबतच इकडे हॉलसुद्धा मी सगळं आवरून ठेवलेलं आहे. संध्याकाळीच आवरला आहे, पण हा जो आमच्याकडे पसारा असतो तो असतो नेहमी, कारण तो मनूचा टेबल आहे, त्याच्यावरती सगळी मनूची खेळणी, मालिशचं तेल वगैरे हे सगळं असतं, जेणेकरून सकाळी सकाळी हे इथे मालिश करतात. तर बेडरूममध्ये जर ठेवलं तर त्यांना ते अजिबात आवडत नाही, त्यामुळे तिची औषधं आणि मालिशचं तेल आजकाल तिथेच असतं. आणि इकडे जे आहे तर ती मी खूप वेगवेगळ्या गोष्टी मागवल्या आहेत, तर त्याच्यामुळे त्या इथे ठेवलेल्या आहेत. सो या मी लवकरच तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तुम्हाला दिसलं पण असेल की मी इथे काय काय गोष्टी आहेत माझ्याकडे. सो हे पार्सल ओपन करायचे आहेत आणि काही अनबॉक्स पण केलेले आहेत. सो हे सकाळी असं काही आवरून ठेवलेलं असतं. आणि इथे पिकूची वाट बघतोय माझी. सॉरी बच्चा, मी तुला घेऊन नाही जाणार आता. हां, पप्पा घेऊन जातील तुला. चालेल ना? बाहेर नको जायचं, आपण बाहेर नको, त्याला बाहेर नको किंवा बाहेर जायचं हे खूप पटकन कळतं. हा ना पिकू? मला उशीर होतो ना मग तुला बाहेर घेऊन गेल्यानंतर, म्हणून नको. सो आता कुठलंही एक काम मी करते, म्हणजे पहिले मी चहा घ्यायची उठल्यानंतर, तर आता ते थोडंसं स्किप करून ना पाणी आणि त्याच्यानंतर भिजवलेले काही बदाम खाऊन मी झाडून किंवा मग फरशी हे असं काहीतरी करून घेते, जेणेकरून काय होतं, म्हणजे आत्ता मावशी नाही येत म्हणून, नाहीतर मग हे मावशी सगळे कामं करतात, झाडून काढणं किंवा मग फरशी. थोडंफार मी ही रात्रीची आवरून ठेवते, तेवढंच आवरून ठेवत असते. पण मग आता रात्री आवरलेलं असतं त्यामुळे मी डायरेक्ट फरशी पुसू शकते आणि माझा वेळसुद्धा त्याच्यामध्ये कमी जातो. नाहीतर मग सकाळी जर आवरायचं म्हटलं ना उठून सगळं हॉल आणि हे, तर माझं साधारण अर्धा तास तरी जातो. प्रत्येक रूमला 10-10 मिनिट जरी म्हटलं तर अर्धा तास तरी जातो. मग त्याच्यामध्ये सकाळी सकाळीचा तेवढा वेळ गेला तर मग नंतर खूप फजिती होते, त्याच्यामुळे मग संध्याकाळी आवरून ठेवते आणि त्याच्यानंतर फक्त फरशी पुसून घेते. पिकूचं सारखं माझ्या मागे फिरणं चाललंय, त्याच्यामुळे आता ह्याला घेऊन जावं लागणार. 5 मिनिट फक्त, बघू नको तू तसं. मी तुला काही अर्धा तास 20 मिनिट वगैरे घेऊन नाही जाणार, 5 मिनिट घेऊन जाणार आणि लगेच घेऊन येणार. कळलं तुला? चल बेल्ट घेऊन ये. बेल्ट कुठे शोध पटकन. चल तू इथेच थांब, खाली बस खाली पटकन.
गुड बॉय. इथेच बस. हा, मी घेऊन येते बेल्ट. बेल्ट हातात घेतला की अशा उड्या चालू होतात. हां, आणि पसारा होतो आणि आवरा. मनू उठेल बेटा. पिकू चल चल पटकन चल चल बाहेर बाहेर चल. भयंकर पळवतोय हा शहाणा. मी ह्याला खूप दिवसातून घेऊन आली आहे आणि जसे डॉग्स दिसतात ना तसा पळतोय मागे. तुला घेऊन गेलं की साधारण अर्धा तासच्या आसपास जातोच, 20 मिनिट वगैरे. सो आता त्याला बाहेरून फिरून आले, त्याने मला पण चांगलंच पळवलं. सो आता मी पहिले फ्रेश होते आणि त्यानंतर भेटते. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. हां, झाली जॉब? हां, आता मी फ्रेश झाली आहे आणि म्हणजे माझी अंघोळ वगैरे झाली. माझे जे काही कपडे असतात किंवा मग बाकीचे कालचे दिवसभराचे मनूचे कपडे हे सगळं मी धुवून घेते. मनू जस्ट उठली आहे, सो माझी हे सगळे कामावरून घेतले मी. म्हणजे अंघोळ हे तरी बेसिक जे असतात ते, कारण ते सगळ्यात मोठं काम आहे. नाही तर मग ते दिवसभर माझं काही होत नाही. कपडे सुद्धा आता जे राहिलेले कपडे असतात ते मला डायरेक्ट संध्याकाळी मग जेवण झाडून हे सगळं झाल्याच्या नंतर म्हणजे संध्याकाळी 10-10:30 वाजता मी ते धुवून घेते. सो असं काहीचं रुटीन असतं. अजून नाश्ता हे काही झालेलं नाही आहे. आता हे दोघं जातील बाहेर आणि ते वॉक करून येईपर्यंत माझा नाश्ता मी रेडी करून ठेवते. बाहेरून आल्याच्या नंतर थोडंसं उन्हामध्ये बसून ह्यांचे हे कामं स्टार्ट होतात. हा, अगोदर आयनचं औषध पिते ती. लावलं नाहीये का नीट? आणि त्याच्यानंतर मग विटॅमिन डीचं, म्हणजे ते गोड लागतं तर मग ते आवडीनं पिते. अशी ट्रिक आहे पप्पाची ना. पण आता ते नाही म्हणत नाही औषधाला. हो ना, आता ते बरोबर आकारते. अजून 1.5 महिना 1 वर्षापर्यंतच द्यायला सांगितलं ना. पण नंतर काय दुसरे डोस करतील चालू. बघू आता. पण आता खाण्यातून बऱ्याचशा गोष्टी जातात ना. पहिले कसं जरा थोडंसं व्यवस्थित शिकारून ना डाएट आपण नाही करत तर कमीत कमी काय खायला द्या. काही नसतं, आपण जे खातो ते सगळ्या गोष्टी तिला दिल्या ना सगळं मिळतं. हो ना, हो ना मनू. नाही एकच गोष्टी जास्त कोणती तरी मिळेल कमी मिळेल असं. संतुलित आहार पाहिजे. संतुलित. ओके ओके. काय पाहिजे तिला? ते काय आवडलंय? कॅक्टस ना. आमची सगळी खेळणी. हो, ती बरोबर मागतील. त्या दिवशी रात्री आपण इथे हॉलमध्ये झोपलो होतो. तिला रात्री सकाळी पहाटे 5 वाजता जाग आली होती, तर ती कॅक्टस शोधत होती कुठे. ये किती आनंद झालाय मला. मनू स्टार्ट करा. हाय. लाजतीये. हॅलो. बाकी कुठलीच खेळणी आम्हाला आवडत नाही. हे टेडी, हे बाकी डॉल वगैरे काहीच आवडत नाही, फक्त हे लागतं. मला हा आमचा 70 साल पुराना. कितने साल पुराना पिकू? 1 साल पुराना. एवढा एकच बॉल आवडतो आम्हाला. इथे नाश्त्यामध्ये आज आहे मॅगी, कारण यांना मॅगी खायची होती. आणि मनू काय खातीये? ॲपल. हो ना. मनूला सकाळी सकाळी एकतर केळी किंवा मग ॲपल मी देते. आता हे आमच्यासाठी पण घेतलेत. आणि तिला एक 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 फोड अशी छोट्या खिसणीने मी खिसून देते. आणि केळी म्हटलं तर ती अर्धी केळी खाते. हां, जेव्हा ती 7 महिन्यांची होती तर तेव्हा ती 1 केळी खायची. पण आता तिला जास्त केळी आवडत नाही आहे, त्याच्यामुळे ती अर्धी केळी खाते. आणि मनू का फेकलं ते? हां, तिला आता समोर प्लेट दिसते ना, त्यामुळे ते एक एक फेकायचं आणि दुसरं घ्यायचं असं आहे. सर मी तुला खिसून भरवते. नाश्ता केलाय आणि बसलोय निवांत. बघा 10:30 झालेत, कारण थोडा वेळ मध्ये गॅप घेतला ना तर बरं पडतं. नाश्ता केल्याच्या नंतर लगेचच तिला पण मी अंघोळ घालत नाही, त्यामुळे अर्धा-1 तास ती मस्त खेळते. आता गार्डनमध्ये तिचं आणि पप्पाचं चाललेलं आहे. सो ऊन थोडं घेतात, काही गार्डनमध्ये खेळतात. आज अमृताचा बर्थडे आहे, सो मी तिला कॉल केला होता. तिच्याकडे पण जाण्याचा प्लॅन आहे. तसं मी तुम्हाला शॉर्टमध्ये तुमच्यासोबत शेअर करेल काय होते काय नाही ते. आणि बाकी मग आता मनूला अंघोळ घालू आणि त्याच्यानंतर बाकीचे काही घरातलं काम आहे ते करते. बऱ्याचदा तुम्ही म्हणता की तुम्ही आम्हाला प्रत्येक गोष्ट नाही दाखवत, पण काय होतं सांगू का,
प्रत्येक गोष्ट एक 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 बारीक गोष्ट तर दाखवता येत नाही. मग मला ज्या दाखवता येतील त्या मी दाखवते, किंवा मग बाकीच्या गोष्टी तुमच्यासोबत असं बोलून शेअर करते की मी ह्या गोष्टी करते असं. नाहीतर मग काहींना वाटतं की मग तू कसं करते, किंवा बारीक बारीक गोष्टी तू काहीच दाखवत नाही, मग फक्त बोलतच बसते, दाखवत तर काहीच नाही, असं पण होऊन जातं. पण आता छोट्या छोट्या गोष्टी असतात, आता भांडी लावायचे तर मग ते मी प्रत्येक गोष्ट नाही, हा चल मी भांडी लावते, चल आता मी इकडून प्लेट घेऊन, अशा गोष्टी मी नाही दाखवत. सो जशा मोठ्या मोठ्या गोष्टी आहेत तर त्या मी तुमच्यासोबत शेअर करत असते. आता साधारण 10 पर्यंत आमचं हे सगळं आवडतं. मनूला 10 वाजता आंघोळ घालतो, पण आज जरा आमचा जास्तच टाइमपास चाललेला, त्याच्यामुळे आमचे 10:30 झालेत. माऊ, ए माऊ, तू आहेस का माऊ? खरं तर अमृताला सरप्राईज द्यायचं होतं जाऊन, म्हणजे पिलूच्या आत्तूला, माझ्या मामाच्या मुलीला, पण म्हटलं एकदा विचारून घेते ती घरी आहे की नाही बर्थडेशी, नाही तर इकडं तिकडं गेली असेल तर परत आपण जायचं, तीच घरी नसायची असं होईल, म्हणून हेच मला म्हटलं की तू एकदा विचारून घे. हा, म्हणून तिला फोन केला होता, पण मनूला काही बोलूच द्यायचं नव्हतं. यो 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 यो. चला आंघोळ करायची ना आता, शंभो शंभो करायचे ना, शंभो शंभो करायचे ना. आमच्या मनूची आंघोळ पण झाली हो ना, आणि गालावर कुठेतरी पडली आहे ती, माहित नाही काय लागले, सारखी धडपड चालू असते तिची. चला आता आपण पटकन पुसून घेऊ आणि त्याच्यानंतर फीड करून मी तिला झोपवते. तर आत्ताच मनूला आंघोळ करून झोपवलंय. एवढ्या वेळामध्ये ना ती जोपर्यंत झोपते, आत्ता तिची झोप थोडीफार वाढली आहे, म्हणजे साधारण ती 1 ते 1.5 तास झोपते. नाहीतर पहिल्यापासून तिची झोप अशी अर्धा तास पाऊण तास अशीच होती, म्हणजे खूप कमी झोप होती. आत्ता थोडीशी वाढली आहे, त्याच्यामुळे मग मी स्वयंपाक आणि माझी पूजा वगैरे करून घेऊ शकते त्या वेळेमध्ये. काही वेळेला पूजा तर होत पण नाही, सो असं तिच्या वरती सगळ्या गोष्टी डिपेंड आहेत. पण आता कपड्यांच्या घड्या घालत होते तर तेवढ्यात ना मला हे डायपर्स दिसले, जे की रियुजेबल आहेत. आणि बऱ्याच जणीने मला ह्याचा रिव्ह्यू विचारला होता, भरपूर दिवसांपासून विचारतात, पण मला तो काही शेअर करणं झालं नाही. म्हटलं आजच्या व्हिडिओमध्ये आता हे दिसलेच आहेत तर मग लगेचच तुमच्या सोबत तो पण शेअर करते. तर माझ्याकडे ना हे 2 प्रकारचे डायपर्स आहेत. हे एक प्लेनवाले, जे की मागे पण मी तुम्हाला एकदा हे दाखवले होते, आणि हे आहेत दुसरे, जे मला प्रेग्नन्सीमध्ये जे किट आलं होतं ना, इंस्टाग्राम पेजवर मी डिटेल्स टाकले होते, त्या किटमध्ये मला हे एक डायपर मिळालं होतं. आणि हे जे डायपर्स आहेत तर याचा मी 4चा सेट घेतला होता, कारण हे स्वस्तात होते. नाहीतर चांगल्या क्वालिटीचे डायपर्स हे जर घ्यायला गेलं तर साधारण 300 ते 350, 250च्या आसपास सिंगल डायपर मिळतं. पण मला हे 750 मध्ये 4 मिळाले होते, आणि हे असेल साधारण 250-300च्या आसपास एक. सो ह्या डायपरमध्ये हे आहे, हे किड्स कंपनीचं आहे, आणि याच्यामध्ये एक अशी पातळ अशी शीट मिळते. शीट पातळ असल्यामुळे काय होतं, बेबींना खूप कम्फर्टेबल वाटतं आणि सॉफ्ट पण आहे, आणि बाकी डायपर पण दिसायला वगैरे डिझाईन असल्यामुळे ना छान वाटतं. सो हे डायपर तर चांगलं वाटलं मला, म्हणजे कम्पेअर टू हे दुसरंवालं. याची शीट खूप जाड आहे. हे जे आहेत तर हे लिटिल टोज काहीतरी आहे, लिटिल टोज असं दिलं आहे. सो त्या कंपनीचे आहेत, इथे मी दाखवते पण. आणि याच्यामधली जी शीट आहे, म्हणजे जो पॅड आहे, तर तो जाड असल्यामुळे काय होतं, बेबींना खूप अनकम्फर्टेबल फील होतं, किंवा मग खूप असं जाड जाड ओझं असल्यासारखं होतं. पण बाकी लिकेज किंवा त्याची ॲब्सॉर्बन्सीच्या बाबतीत जर बोलायला गेलं तर दोन्हीसुद्धा डायपर लीक होतात. म्हणजे तुम्ही रात्रभर ते वेअर करू शकत नाही बेबीला. रात्रभर किंवा दिवसभर जर तुम्ही हे डायपर यूज करायचा विचार करत असेल तर माझ्या साईडने तर एकदम मोठा नो आहे, कारण त्याचा खूप जास्त वास येतो त्याच्यामध्ये युरिन स्टोअर झाल्याच्यानंतर. मी जेव्हा पण मनूला ते वेअर केलेत आणि कोणाकडे जर दिलं असेल ना, म्हणजे फॅमिली मेंबरकडे, तर ते नक्की बोललेले आहेत मला की पहिले हिचं डायपर चेंज कर, कारण खूपच वास येतोय. सो ह्या डायपरसाठी तर मी एकदम नाहीच बोलेल. जे यूज अँड थ्रोचे डायपर्स असतात तर ते नेहमी चांगले. त्यामुळे बऱ्याच जणांना वाटतं की रॅश येते, पण जेव्हा पण रॅश आल्यासारखं जाणवतं ना, तर तेव्हा फक्त रॅश क्रीम लावायची, म्हणजे अगोदर स्वच्छ करायचं आंघोळीच्या वेळी ती जागा, त्यानंतर रॅश क्रीम लावायची, आणि परत दुसऱ्या दिवशी जेव्हा तुम्ही क्लीन करता तर तेव्हा पुन्हा एकदा क्लीन करायचं. एका दिवसामध्ये एकदम रॅश नाहीशी होते. म्हणजे मनूला तर मी ना पहिल्या दिवशीपासून डायपर वापरते, पण तिला कधीच असं खूप रॅश किंवा खूप अशी खाज येते असा काही प्रॉब्लेम झाला नाही. थोडीफार रॅश जरी आली ना तरी पण मी रॅश क्रीम लावते आणि ती जागा नेहमी क्लीन ठेवते, जेणेकरून रॅश पण होत नाही.
आणि बाकी जसं म्हटलं वास खूप येतो. फक्त मी मनूला हे घालते जेव्हा म्हणजे सकाळी जेव्हा ती उठते ना, तर तेव्हा तिचं जे यूज अँड थ्रोचं डायपर आहे तर ते मी काढून ठेवते, कारण ते रात्रभर तेच घातलेलं असतं, त्याच्यामुळे ते पूर्ण खराब झालेलं असतं, त्याच्यामुळे ते काढते. त्याच्यानंतर मग हे घालते, हे किंवा हे कुठलंही दोन्हीपैकी. आणि त्याच्यानंतर ती थोड्या वेळात अंघोळ करणारच असते, एक साधारण 1-2 तासामध्ये, कारण ती 8:30च्या आसपास उठते आणि 10:30च्या आसपास तिची अंघोळ होते. सो 2 तासासाठी जर हे डायपर यूज करायचं असेल 1 तासासाठी तर हे ओके. पण तुम्ही जर कुठे बाहेर जाताय किंवा मग तुम्हाला रात्रभर हे बेबीला वेअर करायचं आहे किंवा दिवसभर तुम्ही वेअर करायचा विचार करताय, तर हे अजिबात चांगलं नाही आहे. म्हणजे खूपच वास येतो ह्याचा, आणि धुताना पण ना ते खूप वास येतो, त्याच्यामध्ये सुकायला जास्त जड जातं. मशीन असेल तर ठीक आहे, तुम्ही निरम्याच्या पाण्यामध्ये ते भिजवून घातले आणि त्याच्यानंतर मशीनला लावले तर ते सोपं आहे. पण हाताने जर वॉश करायचे असतील ना तर ते खूपच अवघड जातं. त्यामुळे जेव्हापासून मी हाताने कपडे धुते ना तेव्हापासून हे डायपर मी अजिबात यूज करत नाही मनूसाठी. सो मला पर्सनली हे डायपर अजिबात आवडले नाहीत. काही जणांना आवडू शकतात, सो तुम्ही एकदा एखादं घेऊन बघा, ट्राय करून बघा, पण एकदम अशा ऑर्डर नका करू, कारण ते महाग पण आहे. सो आवडतील नाही आवडतील त्यापेक्षा साधे आपले लंगोट घ्यायचे, ते बेबीला लावले आणि त्याच्यानंतर ते जर वॉश केलं ना तर ते थोडेसे बरे पडतात, जेणेकरून ना वास पण येत नाही आणि हायजीन पण मेंटेन राहतं. महत्त्वाचं म्हणजे जे की ह्याने मला नाही वाटत की हायजीन मेंटेन राहतं, कारण तिथं ती जागा सतत ओली राहून ना बॅक्टेरिया किंवा बाकी इन्फेक्शन पण होऊ शकतं, रॅश पण येऊ शकते. आणि हा जो ओलावा आहे ना तो रात्रभरामध्ये पूर्ण पाठीला लागून सर्दी वगैरे पण होऊ शकते. सो मला हे डायपर पर्सनली नाही आवडले. तुम्हाला वापरायचे असतील तर तुम्ही हे जे किड्सचे आहेत तर ते एकदा नक्की ट्राय करू शकता. म्हणजे याच्यापेक्षा ना याची शीट पातळ आहे आणि छान डिझाईन वगैरे आहे, त्याच्यामुळे ते थोडेसे छान दिसतात आणि 1-2 तासासाठी वापरायला काही हरकत नाही असं मला वाटतं. तर आत्ताच माझी पूजा झाली आहे. दिवा वगैरे लावल्याच्या नंतर असं छान फ्रेश वाटतं. मला अजून मी गाय काढली होती दिवाळीच्या टायमिंगला, ते ठेवून द्यायची तशीच बाकी आहे. मी तिथेच देवघराच्या तिथे ठेवली आहे आणि दिवे हे पण धुवून ठेवून द्यायचे बाकी आहेत. सो म्हटलं ठेवेल आता आरामामध्ये, त्याचं काय एवढं हे नाही. आणि बाकी नाश्ता वगैरे मी आधीच करून घेते, कारण मला खूप भूक लागते सकाळी तिला फीड वगैरे केल्यामुळे रात्रभर, आणि त्याच्यामुळे मग नाश्ता ह्या आधी होतो आणि त्यानंतर मी निवांत पूजा करते. रोज पूजा होते असं पण नाही. बऱ्याच जणांना वाटतं की ही खूप परफेक्ट आहे आणि सगळ्या गोष्टी किती छान 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 दिसतात व्हिडिओमध्ये, पण ॲक्च्युली व्हिडिओमध्ये जसं दिसतं ना तर ते पूर्णपणे तसंच कधीच नसतं. माझा व्लॉग असेल किंवा कुठल्याही व्लॉगरचा व्लॉग असेल, होतं काय सांगते, खूप जण स्वतःला परफेक्ट दाखवायला जातात, पण त्याच्यामध्ये ना ते 1 दिवस दाखवतील, 2 दिवस दाखवतील, पण कायम परफेक्ट नाही कोणी असू शकत. सो जेवढं आमचं दिसतं सो ते आता आज माझं रुटीन मी दाखवलं. रोजचं रुटीन असंच असेल असं अजिबात नाही. म्हणून जर मला त्रास दिला तर रुटीन एकदम वेगळं असू शकतं. काही वेळेला माझी आंघोळ 3-4 वाजता सुद्धा होते, काही वेळेला मी सकाळी लवकर सुद्धा आंघोळ करते. सो अशा सगळ्या म्हणजे मनूवरती डिपेंड गोष्टी आहेत आणि प्रत्येकाचं तसंच बेबीवरती डिपेंड असतं. सो काहींना जर असं वाटत असेल की भक्ती किती परफेक्ट आहे आणि आपलं तर असं रुटीन होतच नाही, किंवा काहींना मी इम्परफेक्ट पण वाटू शकते. सो असं होतं की जसं मनूचं आहे त्यानुसार माझं रुटीन चेंज होत राहतं. कोणीच ह्या जगामध्ये एकदम परफेक्ट नाही आहे, मी सुद्धा परफेक्ट नाही आहे. सो मला हेच सांगायचं आहे. बऱ्याच वेळेला कॉमेंटमध्ये वाटतं की तुझं किती छान 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 छान, मनू पण त्रास देत नाही अजिबात, तुझं किती छान व्यवस्थित रुटीन सगळं फॉलो होतं. सो माझं सुद्धा तसं नाही आहे, आणि प्रत्येक जी काही लेडीज असते ज्यांना बेबी आहेत छोटे छोटे त्यांचं सुद्धा हे असं असू शकत नाही. सो जर तसं असेल तर खूपच छान आहे, आणि नसेल तसं म्हणजे पूर्ण परफेक्टली होत नसेल किंवा सगळं छान छान मॅनेज होत नसेल तरी सुद्धा काही हरकत नाही. छोटं बेबी आहे, हे दिवस सुद्धा लवकरच निघून जाणार आहेत. सो माझ्यासारखंच तुम्ही सुद्धा परफेक्ट आहात, हेच मला यातून सांगायचं की भक्तीच एकटी काही परफेक्ट नाही आहे असं. सो चलो, आता मी एकदा बोलायला चालू झाले की मग माझं खूप बडबड होते आणि ब्लॉग खूप लांबच जातो. आता मी जेवण बनवून घेते. जेवणामध्ये आज मी खिचडी बनवणार आहे मनूसाठी, सोबतच माझ्यासाठी सुद्धा. त्यानंतर शेपूची भाजी बनवते म्हटलं, आणि पिकूसाठी नॉनव्हेज आणलेलं नाही आहे, सो त्याच्यासाठी पण दूध चपाती असंच करायचं आहे. सो त्याच्यासाठी पण चपाती आणि माझ्यासाठी असं बनवून घेईल. सो चपाती, शेपूची भाजी आणि खिचडी थोडीशी बनवून घेते आणि त्यानंतर भेटते. आज मनू एकदम गुणी बाळ झालेलं आहे.
हो ना. माझं सगळं काम आवरलं, त्याच्यानंतर माझा एक व्हिडिओ एडिट झाला, मी तो अपलोड केला आणि आत्ता 1:15 वाजता मनू उठली आहे. हा मनू एकदम गुणी झाली आहे. तिला माहीत होतं मला डेली व्लॉग शूट करायचा, रुटीन व्लॉग, हो ना. त्याच्यामध्ये खूप वेळ झोपली. आता आम्ही दोघी जेवण करणार. मी तिचं पहिले आवरून देते आणि त्याच्यानंतर मग आम्ही जेवण करू. मला खरं तर भूक लागली होती, पण मी मनूसाठी थांबले, कारण मग ती माझ्यासोबत खूप छान जेवण करते. तिला स्पेशल जर जेवायला घेतलं ना आता आणि जेवायला भरवत असेल मी तिला, तर मग ती जेवत नाही. त्याच्यापेक्षा आपल्यासोबत जेवायला ती छान जेवते. हां. आणि आमच्या अगोदर पिकूला खायला दिलं, कारण त्याला भूक लागते आणि त्याला जर टायमिंगवर खायला नाही दिलं तर मग तो खात नाही नंतर, हो ना पिकूचू. चला, आमचं जेवण वगैरे झालं आणि आता वाजले 2:45. आमची मस्ती चालली आहे किती वेळची मनूची, हो ना. जेवण करून एकदम मस्ती करते ना. स्वतः आमचं दिवसभर असंच चालू असतं, म्हणजे संध्याकाळी जोपर्यंत हिची पुढचं जेवायची वेळ होत नाही किंवा मग झोपण्याची वेळ होत नाही ना, तोपर्यंत आम्ही इथे ह्या कॅक्टस सोबत, त्याच्यानंतर कुठे टेडी सोबत, कुठे डॉल सोबत असं खेळत असतो. पण आम्हाला सगळ्या खेळणींमध्ये ना फक्त हे कॅक्टस जास्त आवडतं आणि बाकी मग कपडे, कागद हे असं काय जे असतं ते तोंडात घालायचं असतं. हा मनू. पण मला अजिबात आराम करता येत नाही, कारण भीती जास्त सोफ्यामुळे वाटते, कारण ती उभी राहते आणि तिथं मग ते सगळं पिकूने फाडलेलं असल्यामुळे ना ते साईडची जे आहे ना, ते तिला इथं कुठं पण खर्चत जर पडली तर त्यामुळे थोडंसं तिच्याकडे लक्ष द्यावं लागतं. सो दिवसभर आमचं हेच चालू असतं जेव्हा आम्ही दोघी असतो तेव्हा. आत्ता एवढे दिवस नाना होते तर खरं तर नाना तिला बघायचे, मग बाकी माझी एक्स्ट्राची कामं किंवा बाकी सगळ्या गोष्टी करायचे. तसं आता आज आमचं सगळं आवरलेलं आहे, कारण आज काही एक्स्ट्राची कामही नव्हती, काहीच नाही त्याच्यामुळं. आणि मग आता आम्हाला जायचं आहे अमृताच्या बर्थडेसाठी. सो तिने म्हणली होती की दुपारीच ये, म्हणजे थोडंसं मनूसोबत पण खेळेल आणि छान दिवस जाईल, कारण तिने पण सुट्ट्या घेतलेल्या. सो असं म्हटलं इव्हिनिंगला वगैरे जाईल, कारण हिचं पण सगळं खाणं हे होतं. सो आता आवरतो आणि त्याच्यानंतर मग जाऊयात. बाकी तुमच्यासोबत शॉर्टमध्ये मी तिकडचं सगळं शेअर करेन. आणि बाकी आजचा व्हिडिओ मी इथेच एंड करते. तुम्हाला कसं वाटलं ना ते मला नक्की कॉमेंट करून सांगा. पुढच्या भेटू एका छानशा व्हिडिओसहित. आणि हां, अजून एक मी कम्युनिटी पोस्ट टाकली होती की तुम्हाला माझे शॉर्ट्स बघायला जास्त आवडतील की लॉंग व्हिडिओ. बऱ्याच जणांनी असं सांगितलेलं आहे की शॉर्ट व्हिडिओ जास्त बघायला आवडतं मला लॉंग व्हिडिओपेक्षा. त्याच्यामुळं मी असा विचार करते की आपण जास्तीत जास्त शॉर्ट्स व्हिडिओ बनवत जाऊ, कारण दिवाळीमध्ये मी खूप ट्राय केलं की लॉंग व्हिडिओ घेऊन यायचा आणि सगळ्या छोट्या मोठ्या गोष्टी तुमच्यासोबत शेअर करण्याचा प्रयत्न केला, पण तेव्हा मला शॉर्ट बनवणं झालं नाही, कारण दोन्ही बनवायचं म्हटलं तर ते जास्त हेक्टिक होतं. सो मी फक्त लॉंग व्हिडिओ बनवले होते. तुम्हाला इनकेस जर शॉर्ट आवडत असतील तर मला तसं तुम्हीसुद्धा सांगा, तुम्ही जर कम्युनिटी पोस्टला रिप्लाय दिला नसेल तर. सो मी जास्तीत जास्त शॉर्ट्स बनवत जाईल आणि आठवड्यातून 1 किंवा 2 असे लॉंग व्हिडिओज घेऊन येत जाईल. सो तुम्हाला सुद्धा छान छान व्हिडिओज बघायला मिळतील आणि मला सुद्धा रोज एक नवीन व्हिडिओ बनवता येईल असं. सो चलो, आजचा व्हिडिओ मी इथे सेंड करते. आम्हाला किती जरी खेळणी असेल तरी पण आम्हाला कपडे आणि कागदच आवडतात, हो ना मनू. मनू ए मनू आज लक्षच नाही. ठीक आहे, चलो बाय.